14 नोव्हेंबर रोजी शेवटी सौरभचे वडील सुभाष तोमर यांनी पोलिसात गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली. 15 नोव्हेंबरच्या सकाळी सुभाष तोमर यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की सौरभ त्यांच्या शेतात पडलेला सापडला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही शंका देखील व्यक्त केली की कदाचित कोणत्या तरी जंगली प्राण्याने त्यावर हल्ला केला असेल. पोलिसांना माहिती मिळताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले. तेथे पोहोचून पोलिसांना कळाले की ही कोणती नैसर्गिक मृत्यू नाही, तर हा सरळ खुनाचा प्रकार होता. सौरभच्या शरीरावर जे जखमांचे चिन्ह होते ते पाहून असं वाटत होतं की हल्लेखोर आणि सौरभ यांच्यात गंभीर भांडण झालं असावं. पोलिसांनी सौरभचे शव ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पण जशी जशी चौकशी पुढे सरकली तसं तसं पोलिसांना कळले की हा प्रकार शत्रुत्वामुळे नाही, तर एका गलत रिश्त्यामुळे झाला होता. एक छोटंसं गाव आहे. त्याच गावात 60 वर्षाचे सुभाष तोमर राहत होते. जेव्हा त्यांचा मुलगा सौरभ मोठा झाला तेव्हा त्याच्या लग्नासाठी रिश्ता पाहण्याची चर्चा सुरू झाली. सुभाषची पत्नी आधीच मरण पावली होती, म्हणून त्यांना वाटत होतं की घरात सून आल्याने घरात पुन्हा रौनक येईल. यामुळे त्यांनी मुलासाठी मुलगी शोधणे सुरू केले. नातेवाईक आणि ओळखींच्या लोकांच्या मदतीने शेवटी सौरभचा रिश्ता ठरला. मेहनती मुलगा होता, शेतात काम करायचा आणि सोबत काही छोटी मोठी कामे करून आपली कमाईही करायचा. पण सीमा सुंदर मुलगी होती. गावात तिची तारीफ होत असे. आता तीच त्याची पत्नी बनून घरात आली. लग्नानंतरचे काही महिने घरात सगळे खुश होते. सगळं काही ठीक चालू होतं. नवीन जोडपं आपल्या छोट्याशा संसारात खुश होतं. सून आल्याने सुभाष देखील खुश होता. त्यांना वाटत होतं की आता त्यांच्या मुलाचे आयुष्य सेट झालं आहे. सौरभचं लग्न झाल्यानंतर घरात सून आली होती. आता घरात कोणीतरी होतं जे सुभाषची देखभाल करू शकत होतं. सुभाष वृद्ध होते आणि बहुतेक वेळा घरात एकटे राहत होते, कारण सौरभ दिवसभर शेतात असायचा. सौरभच्या पत्नीच्या नजरेमध्ये तिच्या सासऱ्यासाठी फक्त आदर होता. ती त्यांना आपले थोरले मानत होती. घरात ती सासऱ्याची देखभाल करत होती. त्यांना काय हवे काय नको हे सगळं तीच पाहत होती. घरात दिवसभर फक्त सून आणि सुभाषच राहत होता, म्हणून सुनेचे राहणे जाणे आणि काम करणे सोपे गेले. पण हळूहळू सुभाषचं वर्तन बदलू लागलं. तो आता सुनेच्या प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक कामावर लक्ष देऊ लागला. तिच्या प्रत्येक कामात मदत करणे, प्रत्येक हलक्या गोष्टीवरही त्याची नजर असे. सुरुवातीला सीमाला वाटले की ही फक्त एका वृद्ध माणसाची सामान्य काळजी आणि मदत आहे. पण हळूहळू तिला दिसू लागलं की तिच्या सासऱ्याची नजर बदलत आहे. ती जेव्हा चालत असे किंवा उभी राहत असे तेव्हाही तो तिच्या शरीरावर नजर ठेवत असे. जेव्हा तिला दिसले की तो तिला लोभाच्या नजरेने बघतोय तेव्हा ती घाबरली, पण ती शांत राहिली. तिला भीती होती की घर बरबाद होईल आणि तिला काळजी होती की जर तिने आपल्या नवऱ्याला सांगितले तर काय होईल. दिवस हळूहळू निघून जात होते आणि सोबतच पावसाळाही आला होता. सौरभ जो शेतात काम करायला गेला होता, पावसामुळे तिथेच अडकून पडला. दुसरीकडे सीमा प्रयत्न करत होती की तिचे कपडे ओले होऊ नये म्हणून ती लवकर कपडे आत नेत होती. तेवढ्यात सुभाषने मदत करण्याच्या सबबीने तिचा हात पकडला, पण अचानक त्याने हात कसून धरला आणि सोडला. आता सीमाला समजले की सुभाषच्या मनात काहीतरी चुकीचं चाललं आहे. पण ती कोणाला सांगेल हा एक मोठा प्रश्न होता, कारण तिची सासू नव्हती. जर तिने दुसऱ्या कोणाला सांगितले तर तिची बदनामी होती. हेच कारण होते की सुभाषचं धाडस हळूहळू वाढू लागलं. यानंतर सुभाष हळूहळू सीमाचा विश्वास जिंकू लागला. तो तिची मदत करू लागला आणि प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष देऊ लागला आणि दोघांमध्ये बोलणे वाढू लागले. सौरभ दिवसभर शेतात व्यस्त असायचा, म्हणून सुनेला सुभाषबरोबर वेळ घालवणे आवडू लागले. हळूहळू सीमा सौरभबरोबर छोट्या छोट्या गोष्टीवर भांडू लागली. एका रात्री घरात सून आणि सौरभ यांच्यात भांडण झालं. सौरभ रागाने बाहेर गेला. सून खूप परेशान